नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसा अभ्यास सुरू आहे तुमचा? खरं तर अभ्यास कसा सुरू आहे हे विचारण्याआधी प्रश्न हा विचारला पाहिजे की कशाचा अभ्यास सुरू आहे. कारण की जे काही आत्ता आपण एवढ्या मागच्या आठवड्याभरात ज्या काही घडामोडी घडल्या ते तर त्यानुसार आता सध्या आपण कोणत्या एक्झामवरती फोकस करावं याच्याबद्दल आज आपल्याला अजून काही कल्पना नाही आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा आपली पोस्टपोन झालेली आहे, अर्थात ती लवकर होईलच, त्याबद्दल आपण बोलूयाच. पण राज्यसेवा पूर्वची पण तारीख नाही आहे. मुख्यचा अभ्यास तर आपण 10 महिन्यांपासून आपण पूर्वचाच अभ्यास करतो, त्यामुळे त्याला पण कदाचित हात लावलेला नसेल बऱ्याच जणांनी. आणि कंबाईनची जाहिरात पण आता दारातच येऊन ठेपली आहे, तर ठीक आहे, त्याची पण पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा त्या गोष्टी पॅरलली चालूच राहतील. पण बऱ्याच दिवसांपासून जी राज्यसेवा पूर्वच पुढे जाते, आपण पूर्वचाच अभ्यास लांबवतोय, पूर्व पुन्हा पुढे जाते, हे आपण अजून अभ्यास लांबवतोय. तर त्या दरम्यान आपल्याला राज्यसेवा मुख्यच्या काही गोष्टींचा अभ्यास करता येईल का, असं बऱ्याच जणांची मागणी होती. आणि अर्थातच नक्की अभ्यास करता येईल, परंतु आत्ता पुढचं एकंदरीत वातावरण पाहता नेमकी पूर्व परीक्षा कधी होईल त्यानुसार आपण नेमकं मुख्यच्या कोणत्या टॉपिकवरती भर दिला पाहिजे आणि त्याही पलीकडे जाऊन आपण मुख्य परीक्षेच्या कोणत्या टप्प्यावर आहोत. म्हणजे आपली जर ही कदाचित पहिलीच मुख्य परीक्षा असणार असेल तर आपण कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे, इव्हन केल्या पाहिजेत का, आणि आपली दुसरी तिसरी किंवा आपण पोस्ट होल्डर असू आणि आपण रिपीटेड फक्त आता पोस्ट बदलून मिळण्यासाठी अपग्रेड करण्यासाठी अभ्यास करतो, तर त्या कॅन्डिडेटने काय केलं पाहिजे याच्याबद्दल आपण जनरल बोलूया. एकदम डिटेलमध्ये आपण सिलेबसच्या पॉईंट वाईज तर जाणार नाही, पण अर्थातच 2020 ते 2023च्या ज्या काही मुख्य परीक्षा झाल्या त्या प्रत्येकजण पाहतोच, त्यातले पेपर सगळे पाहतातच, प्रश्न पाहतात, पण सिलेबसच्या प्रत्येक पॉईंटला किती वेटेज आहे आणि त्यानुसार आपल्या अभ्यासात त्या पॉईंटला किती महत्त्व दिलं पाहिजे याच्यावरती आपण आज चर्चा करणार आहे. आणि त्यानुसारच आपण हा जो कीवर्ड दिलाय की प्रायोरिटी चार्ट. ठीक आहे, सिलेबस तर सर्वांनीच वाचलेला असेल, सिलेबस सर्वजण वाचतातच ऑब्व्हियसली, पण त्यातल्या प्रायोरिटी ह्या कीवर्डवरती आपण जास्तीत जास्त भर देणार आहे. याला हॅशटॅग करायचं राहून गेलं, मी करेल थंबनेलमध्ये नंतर. तर 20 ते 23 जे काय आपले पेपर झालेत तर त्याच्यानुसार आता आपण त्या गोष्टी पाहूया. आणि याचा फायदा का होईल आजच्या व्हिडिओचा, तर पूर्व परीक्षा सोबतच समजा आपण असं समजूया की पूर्व परीक्षा थोडीशी लेट होती. थोडीशी लेट ह्या शब्दाचा अर्थ जर समजा नोव्हेंबरमध्ये आलं तर मग पूर्वसोबतच आपण मुख्य परीक्षेचा अभ्यास नक्की केलाच पाहिजे मी सांगेल. मग काय काय करू शकतो त्याचं प्लॅनिंग पाहूया. आणि इन जनरल हा व्हिडिओ असं समजा की तुम्ही पूर्व परीक्षा झाल्यावरतीच अप्लाय करताय, तर मग ज्या काही संपूर्ण आपले 600 मार्क्सचं GS आणि अर्थात 200 मार्क्सचं आपल्याला भाषा पेपर आहे, तर त्या पूर्ण 800 मार्कची आपण स्ट्रॅटेजी पाहूया की कोणत्या टॉपिकला तुम्ही किती इनपुट अर्थात तुम्ही किती अभ्यास करताय, किती नोट्स काढताय, किती क्लास लावताय, हा पण एक पलीकडे मुद्दा आहे. आणि मग त्याच्यानुसार तुमचं इनपुट आउटपुट रेशो कसा ठरू शकतो तर याबद्दल आपण थोडंसं बोलूया. याच्यामध्ये जो आपण चार्ट बनवलाय तर तुम्ही चॅनलवरती पण शेअर केलेलाच आहे, ठीक आहे. पण तो चार्ट पाहण्याआधी मी सांगेल की पूर्ण व्हिडिओ आधी पाहून घ्या आणि व्हिडिओ पाहण्याच्या वेळेस तो चार्ट मात्र प्रिंट करून तुमच्या समोर नक्की ठेवा. याच्याही पलीकडे जाऊन मी कायम सांगितलेलं आहे की कधीही हा चार्ट पाहताना, अर्थात मी पहिल्या मेन्सला 2020च्या मेन्सला आपण अर्थात जिथून आपलं चॅनल चालू केलं टेलिग्राम चॅनल, त्यावेळेस ह्या पोस्टनेच आपण चॅनलची सुरुवात केली होती. आणि दर मेन्सच्या वेळेस मी हा चार्ट अपग्रेड करत करत तुम्हाला दिलेला आहे. स्लाइटली काही टॉपिक खालीवर होतात, त्यांच्या पेपरमध्ये जे काही प्रश्न आले ते त्याच्या वेटेजनुसार. आणि मग फायनली आता 2023 पर्यंतचे पेपर पाहता आपण काही गोष्टी थोड्या अलाइन केल्या, तर मी याच्यामध्ये अर्थात ज्यांनी मागच्या वर्षीचा चार्ट पाहिला असेल त्यांना समजूनच येतील गोष्टी. सो जसं मी काल म्हटलं होतं की हा सिलेबसचा चार्ट नक्की प्रिंट मारा, तुमच्या डेस्क समोर हा असू द्या, तुमच्या मी तर म्हणेल की तुमच्या प्रत्येक डायरीमध्ये लावा. मी तर माझ्या जे काही 4 मेन्सचे विषयाचे वेगवेगळे स्पायरल पेजेस आहेत तर त्या प्रत्येक याच्यामध्ये लावून ठेवलेले आहे. का? कारण की दरवेळेस तो सिलेबस पाहताना, दरवेळेस त्याच्या नोट्सचे रिव्हिजन करताना, नवीन एखादं मटेरियल ॲड करताना, ठीक आहे मी GS3चं मटेरियल ॲड करतोय असं आपण मला म्हणू शकतो, पण मी GS3च्या कोणत्या टॉपिकचं मटेरियल ॲड करावं आणि कोणत्या टॉपिकचं किती ॲड करावं. ओके, म्हणजे आता हे जे काय आपण लिहिले आपण झूम करून प्रत्येक GS वाईज पाहूयाच. पण सपोज आता GS2 झालं, मग इथे पहिला सेक्शन लिहिला काहीतरी, मग दुसरा, तिसरा, चौथा, तर हे लिहिण्याचा पर्पज काय तर तुम्ही कोणत्या टॉपिकसाठी किती वेळ द्यावा आणि कोणत्या टॉपिकच्या व्हॅल्यू ॲडिशनच्या नावाखाली किती सोर्सेसमधनं डेटा गोळा करावा हे आपण ठरवणार आहे. म्हणजे जो आपला सगळ्यात जास्त आउटपुटवाला टॉपिक असेल, आय विल से की तुम्ही 4-5 पुस्तकांना तो वाचला तरी पण चालेल, ठीक आहे, तुम्ही खूप सारे प्रश्न सोडवले पण तरी पण चालेल. बट आता प्रत्येक सिलेबसमध्ये सगळ्यात शेवटी काहीतरी लिहिलं आहे, इथे सगळ्यात शेवटी काहीतरी दिसतंय, इकडे शेवटी काहीतरी दिसतंय, इकडे शेवटी दिसतंय, ठीक आहे, अशी रँकिंग वाचा ही अशी. ओके, पाहूच आपण ते. तर त्या पॉईंटला एक मिनिमम बेअर सोर्स करायचं आहे आपल्याला. 2020 ते 2300 प्रश्न पाहिजे, त्या सिलेबसच्या कोणत्या मायक्रो पॉईंटवरती भर दिलाय
ती पण PDF मी टाकली, आपण ती पण पाहूया, ती पाहायची. आणि मी सांगेल की शेवटच्या टॉपिकला एकच सोर्स वापरला हार्डली, वापरला तर दुसरा, पण जे कोर सिलेबसचे टॉपिक आहेत ज्याच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न आपले येतील, आय विल से की 3, 4, 5 सोर्सपर्यंत जरी तुम्ही गेले, वेबसाईट असतील, कोणत्या स्पेशल एखाद्या युनिव्हर्सिटीचं एखाद्या डिग्रीचं बुकलेट असेल, कोणत्या टॉपरच्या नोट्स तुम्हाला सापडल्या असतील, 2-3 क्लासचे मटेरियल असतील, तर हे सगळं करा. आजचा व्हिडिओ हा काही JDIS अकॅडमीच्या क्लासवाला म्हणून नाही, बिलकुल हा एक नॉर्मल MPSC ॲस्पिरंटसाठी व्हिडिओ आहे, जो की एका ॲस्पिरंटने बनवला आहे की तुमच्या चुकांमधनं सुधारत तुमच्या कमी चुका व्हाव्यात इथून पुढं, म्हणून आपण काय गोष्टी पाहणार आहे. तर आधी आपण इकडे डाव्या बाजूला लिहिलेली गोष्टी पाहूया की हे जे मी एका खाली गोष्टी लिहिल्या तर ते ह्या काय अँगलने लिहिलं ते. तर आता सर्वांना माहिती आहे की पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा ह्याच्यात GS ओके जनरल स्टडीज तर खूप सारे विषय आहेत, पण ह्याच्या पलीकडे जाऊन जो आपल्याला एकदम वेगळा टॉपिक आहे जो की मुख्य परीक्षेला गेल्यावरच अभ्यास करायला लागतो, तो कोणता टॉपिक आहे आपला, तर व्याकरणचा पेपर. आणि अर्थातच सगळ्या शेवटी लिहिलं आहे लेखी पेपर. तर हे 2 विषय असे आहेत की जे तुम्हाला पूर्वपरीक्षेच्या काळात अर्थातच बिलकुल नाही आहेत कामाचे. ज्या आधी जुन्या टेक्निकलच्या पूर्वपरीक्षा व्हायच्या त्याच्यामध्ये पूर्वपरीक्षेमध्ये सुद्धा ग्रामर असायचं, पण आपल्या याच्याशी काही संबंध नसतो. त्यामुळं सगळ्यात वरती ग्रामर लिहिण्याचं पर्पज काय, तर तुम्ही जेव्हा मुख्याचा अभ्यास सुरू करताय, इन जनरल आता आपण असं बोलूया की तुम्ही पूर्व झाल्यावर मुख्याचा अभ्यास करताय, आणि व्हिडिओच्या शेवटी आपण बोलूया की तुम्ही पूर्वपरीक्षेच्या आधी आता काय केलं पाहिजे, ठीक आहे, जेणेकरून कन्फ्युजन नको व्हायला. सो आता पूर्ण मेन्स मोडने तुम्ही थोडक्यात हा व्हिडिओ पाहता असं समजा. तर पूर्वपरीक्षेनंतर तुमचा पहिला प्रेफरन्स कशाला पाहिजे, भले तुम्ही GS2 सुरू करताय, GS 1-4 सुरू करताय, पॅरलली तुम्ही ग्रामर सुरू केलं पाहिजे. का, कारण की ते प्रायोरिटी लिस्टमध्ये तुम्हाला फक्त मेन्सलाच आहे. आणि पर्सेंटेज आउटपुट जर आपण बोललं म्हणजे 100 मार्कांच्या ग्रामरपैकी हायेस्ट स्कोर 80%, 85% पर्यंत गेले ते, म्हणजे 80 मार्क, 82 मार्क, 85 मार्क. मला स्वतःला 2023च्या मेन्सला 79 मार्क आहेत, ठीक आहे, माझा मोठेपणा राहू देत बाजूला, पण तिथपर्यंत जाता येते पर्सेंटेज टर्म्समध्ये. पण तेच जर आपण पर्सेंटेजमध्ये GS2, GS3, GS 1-4ला पाहिलं तर GS 4ला 90 मार्कपर्यंत आयडियली जाता येते. 101 मार्कचे टॉपर आहेत ऑब्व्हियसली, पण ॲव्हरेज क्राऊडचे मार्क 90 मार्क आहे, म्हणजे 150 मार्कांपैकी तुम्ही फक्त 90 मार्कांपर्यंत जात आहे, म्हणजे 60% तुम्ही अचीव करू शकताय लिटरली. सो पर्सेंटेज टर्म्समध्ये जर तुम्ही पाहताय, कधी पण तुम्ही जे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता, ओके, शेअर मार्केटमध्ये म्हणा, म्युच्युअल फंड म्हणा, FD म्हणा, तुम्ही पर्सेंटेज रिटर्न्स किती मिळतात हे पाहता ना. आणि जिथे जास्त पर्सेंटेज मिळतात, बँकेच्या FDला समजा तुम्हाला भेटते 6%, मग तुम्ही एखादी इक्विटी करता, तुम्ही एखादा म्युच्युअल फंड करता, का तर मला 20%, 25% रिटर्न भेटावे. सो पर्सेंटेज टर्म्समध्ये जर तुम्ही पाहिलं तर इथे ग्रामरला तुम्हाला पर्सेंटेज जास्त पडू शकतात मार्क, आणि प्रोव्हाइडेड त्याचे इनपुट कंटेंट सुद्धा कमी आहे. म्हणजे एकच मराठी व्याकरण हा सिनारिओ आहे, एक बेसिक पुस्तक, एखाद्या क्लासच्या नोट्स आणि PYQ. परंतु इकडे जर आपण पाहिलं आता त्यातल्या त्या GS 1 जर पाहिला तर इतिहास, भूगोल, कृषी, आणि ते इतिहास भूगोलमध्ये पण खूप सारे त्याच्या ब्रँचेस, तर खूप सारा डेटा एकत्र आहे. आणि तिथे पण कम्पॅरेटिव्हली आता GS 1-3ला आपण म्हणूया की चला 100 मार्क तर आपण म्हणूया की टॉपर स्टुडंटचे ॲव्हरेज असतात, म्हणजे इकडे 60% म्हणजे 90% तरी बोललो होतं आपण, इकडे आपण 150पैकी 70% म्हणजे 105 मार्क ॲव्हरेज पकडूया, तिथपर्यंत जाता येते. सो माझ्यामध्ये तुम्हाला आता हा मुद्दा पटला असेल की हे मी का लिहिलंय, कारण की असं होऊ शकतं की कदाचित एखाद्या कॅन्डिडेटला असं वाटेल की नाही मला GS 1 खूप सोपं आहे सर, मी GS 1ला टॉप प्रायोरिटी ठेवेल, ओके, नो इश्यू, पण त्याचं कदाचित ह्या टॉपिक्सवरती होल्ड असेल. आपण एक जनरल ॲव्हरेज क्राऊडचा एक ॲव्हरेज मार्क्स जे आपल्या समोर येतात दर मेन्स नंतर मार्क लिस्ट म्हणूया, त्याच्यामधनं या गोष्टी बोलतोय. सो मग ग्रामर नंतर तुमची प्रायोरिटी, अर्थात ग्रामरमध्ये मराठी करायचे की इंग्लिश हे सर्वस्वी तुम्हाला कोणता विषय सोपा वाटतो त्यावर डिपेंड करतं. पण ढोबळ मानाने पाहिलं तर आपण सगळी महाराष्ट्रातली मराठी बोलणारे पोर आहेत, मराठी व्याकरणला आपल्याला जास्त मार्क पडतात असं जाणवतं. पण काही काही स्टुडंटचा इंग्लिशवरती पण होल्ड असू शकतो. अर्थात मराठी इंग्लिश कंपॅरिझन नाही मी करत आहे, पण 50 मार्कपैकी जर पाहिलं कधीही कोणाच्या स्कोअरमध्ये तर मराठीला शक्यतो 35 ते 40च्या दरम्यान स्कोअर असतो, 40+ असतो शक्यतो, जे टॉपर असतात ज्या कॅटेगरीत 35+ तर आहे. पण इंग्लिशला तो स्कोअर ना कुठेतरी 30च्या दरम्यानच खेळतो, काहींचा तर तो बार 25च्या खाली पण असतो. सो हे जाणवतं जेव्हा विद्यार्थ्यांसोबत बोलणं होतं किंवा स्वतःच्या स्कोअरमधनं पण ऑब्व्हियसली कळतं. त्यामुळे फक्त आपण म्हणूया की मराठीला तुम्ही जास्त प्रायोरिटी द्या, पण ऑब्व्हियसली मराठी इंग्लिश दोन्ही पॅरलली चालू ठेवा. ओके, टॉपरचे मार्क पाहिले तर 80 क्रॉस केले ते, आणि एका डिसेंट कॅन्डिडेट ज्याला क्लास 1ची पोस्ट हवी बाबा तर त्याला मी सांगेल की 70च्या खाली तर नाही राहावं, म्हणजे त्यांनी 70+ कसे येतील ते पाहावं त्यांनी. मग त्याच्यानंतर आता GS 2 आणि 3 ह्याला पॅरलली तुम्ही ठरवू शकता. मी 2 वरती लिहिला, 3 खाली लिहिला. याच्या मागचं एक छोटंसं कारण हे की 2021ची मेन्स आणि 2023ची मेन्स, ह्या 2 मेन्समध्ये मला जाणवले की GS 3पेक्षा जर तुमचा कंटेंटचा अभ्यास छान असेल तर GS 2मध्ये मार्क ओढणं जास्त सोपं आहे.
मुद्दा मी 2 वर्षाचे पेपर म्हणतोय कारण की 23चा पेपर तर आत्तापर्यंतचा सगळ्यात सोपा पेपर होता GS2चा, आणि GS3 पेक्षा मुलांना GS2ला 110 115 मार्क जास्त ऐकण्यात आले ते, ठीक आहे. आणि एखाद्याचं डिपेंड करू शकतं, एखाद्याला GS2 मध्ये असं वाटेल की नाही सर मला कोर पॉलिटी पण वाचायला लागते, मला कायदे पण करायचे आहेत, मला पॉलिटी पार्ट 2 पण करायचं आहे, मी GS3ला वरती लिहितो, मला GS3 सोपा वाटतो, योजना पाठ करायचे आहेत, नो इश्यू. पण 1 सेकंड, कशावरती डिपेंड चाललं हे 2020 ते 23चे पेपर, त्यातनं आलेले टॉपरचे मार्क्स म्हणजे इन जनरल सगळ्या कॅन्डिडेटचे मार्क्स. सो त्याच्यानुसार ॲव्हरेज जर काढला तर मला असं वाटतं की GS2ला मार्क पाडणं किंवा GS2तनं मार्क्स ओढणं हे जास्त सोपं आहे कम्पॅरेटिव्हली GS3मधनं. बट ऑब्व्हियसली दोन्ही विषय आपण इक्वल कॅटेगरीवरती ठेवू शकतो. इट डिपेंड्स की तुम्ही कोणत्या सब्जेक्टला तुमच्या इजने करताय. एखाद्याला असं वाटतं, जसं मला वाटतं ऑब्व्हियसली की HRD मध्ये एका विशिष्ट लेवल नंतर डेटा पाठ करण्याचं खूप काम आहे, जे की डेटा पाठ करणाऱ्या न करणाऱ्या कॅन्डिडेटला ओव्हर वाटू शकतं. म्हणजे मला असं होतं कधी कधी की एका स्टेजपर्यंत ठीक आहे मी पाठ करू शकतो, पण त्याच्या पलीकडे मला पाठ होत नाहीये. पण GS2 मध्ये कम्पॅरेटिव्हली GS3च्या पाठांतर कमी आहे, कन्सेप्ट जास्त आहेत. ओके, कायदे ऑब्व्हियसली पाठांतर आहे पण सोपे आहेत. तुम्ही एकदा क्रोनॉलॉजी सारखे जर कायद्याची कलम पाठ करताय तर इझी, ठीक आहे. आपण आज काही अभ्यास नाही करणार आहे, परंतु जर इन जनरल बोललं तर 1 सेकंड तुमच्या माइंडसेटमध्ये मला ही गोष्ट फक्त टाकायची आहे की तुम्ही काय पर्पजने अभ्यास केला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर पुढचा मुद्दा पाहिला तर GS1ला मी वरती लिहिले, GS4ला आता हे मला सांगायला नाही लागायला पाहिजे तुम्हाला. ओके, 1 सेकंड मार्क्स पाहता. ओके, कॅन्डिडेटचे 2020, 21, 22, 23च्या मार्कशीट आहेत जनरलिस्ट, ते मी टाकेल ऑब्व्हियसली चॅनलवरती आता 22 पर्यंतच्या, 2300 नाही आले ऑब्व्हियसली अजून आपल्याकडं. तर त्याच्यात मधनं कळतं की मग GS1 आणि 4 वरती जेव्हा ठरवायची वेळ येते तर GS4 पेक्षा GS1ला जास्त प्रायोरिटी. आता GS1, 2 आणि 3 नंतर का लिहिलं तर 1 सेकंड सब्जेक्ट खूप जास्त इन्क्लुडेड आहेत. कृषी पण आहे, भूगोलामध्ये महाराष्ट्र भूगोल, भारत भूगोल, जगाचा भूगोल, पर्यावरण भूगोल, रिमोट सेन्सिंग सुद्धा आहे, आणि इतिहासाचा तर काही विषयच नाही, इतिहास तर सगळंच आहे. सो खूप सारा डेटा आहे, म्हणून फक्त GS1 आपण खाली लिहिला, आणि GS4ला मार्क्स आलेले नाही स्टुडंटचे म्हणून आपण खाली लिहिले. ओके, तर आता GS1 मध्ये पण साधारणतः 1 सेकंड डेटा पाहता. ओके, किती वेळ दिलाय आपण अभ्यासाला आणि किती आउटपुट भेटले त्यातनं हे पाहता. इतिहास हा खाली ठेवलाय मी, भूगोल कृषी मी वरती ठेवले की बाबा 90 पैकी भूगोल कृषीला 1 सेकंड पर्सेंटेज टर्म्समध्ये जवळजवळ मुलांना 90 पैकी तिथे 80 to 90% म्हणजे 90 पैकीच 75 ते 80-85 मार्क आले ते. ओके, 1 सेकंड जे चांगल्या स्कोरचे कॅन्डिडेट आहेत. आणि इतिहासाला 60 मार्क आहेत आपल्याला माहिती आहे, तर 60 पैकी हार्डली आपण म्हणूया की 50% पर्यंतच मुलांचे स्कोर आहेत ॲव्हरेज, म्हणजे 30 ते 35 मार्कच मुलांना पडतात. ठीक आहे, त्याच्यापेक्षा जास्त मला तरी आढळले नाही 60 पैकी पडलेले, एक ज्याचा स्कोर 100-110 आहे त्याला सुद्धा. सो 1 सेकंड इन्व्हेस्टमेंटच्या अँगलने विचार करा म्हणजे पडतील गोष्टी तुम्हाला चांगल्या. सो भूगोल कृषीला आपल्याला जास्त प्रायोरिटी द्यायची. मग एखादा इथे असं पण करू शकतो की सर मी भूगोल कृषी करतो आणि त्यानंतर मग मी GS4 करतो, इतिहास खाली ठेवले. एखादा म्हणेल नाही सर असंच ठीक आहे. ओके, आता ते तुमच्या 1 सेकंड इजवरती डिपेंड करेल. आणि GS4 मध्ये झालं तर अर्थातच इकॉनॉमिक्सला 105 मार्क आहेत म्हणून वरती लिहिले, त्याच्यापैकी आपल्याला 70 पर्यंत मार्क पडू शकतात, एक 60 ते 70 दरम्यान. आणि मग विज्ञान तंत्रज्ञानना 45 मार्क पैकी आपल्याला 20 ते 25 मार्क पडतात. सो टॉपरचा स्कोर 101 पर्यंत गेलाय नो डाऊट, बट ॲव्हरेज स्टुडंटचा स्कोर 80ला क्रॉस झाला पाहिजे माझ्या मते. त्यात सायन्स टेकला 20 मार्क आणि इकॉनॉमीला 60 मार्क प्लस ऑब्व्हियसली, असं धरून जर तुम्ही चाललात तर ठीक आहेत गोष्टी. आणि लेखी पेपर खाली का शेवटी का ठेवलाय मी तर ठीक आहे, हा सगळा अभ्यास तुमचा डेटा पाठ कर, अभ्यास कर, MCQ सोडव असा चालणार आहे. खरं तर लेखी पेपर असा लिहायला लागत होता मी उभा. ओके, इकडं डिस्क्रिप्टिव्ह पेपर असं, कारण की तो पॅरलेली चालणारा अभ्यास आहे. तो असं एकदा बसला ना अभ्यास संपवला असं नाही आहे, त्याचा सराव असेल, त्याच्या टेस्ट सिरीज असतील. ऑब्व्हियसली ह्यावेळेस आपण त्याची वेगळी टेस्ट सिरीज कंडक्ट करणार आहे, 4-5 पेपरची इव्हॅल्युएशन आणि 2020 ते 23 सगळ्या सब्जेक्टचं डिस्कशन सेपरेट बॅच असेल आपले, नो इश्यू. सो त्याच्याबद्दल आपण आज बोलणारच नाही, हा सांगण्याचा मुद्दा. तर आता आपण काय करूया की एका सिलेबसच्या गोष्टीला पाहूया. जस्ट अ सेकंड. ठीक आहे, सिलेबसच्या एका गोष्टीला पाहूया की GS2, 3, 1, 4 ह्यानुसार जर आपण जातो झूम करूया आपण, तर आपल्याला कोणत्या सिलेबसच्या पॉईंटवरती किती भर दिला पाहिजे. ठीक आहे, तर आता हा आधी GS2चा आपण समोर घेऊया सेक्शन. ठीक आहे, आय होप तुम्हाला आता हे क्लिअर दिसत असेल. आणि जर इमेज फाटत असेल थोडी आय नो, पण आता त्याला काही इलाज नाही आहे. तुम्ही थोडंसं जर तुमच्या समोरच्या पेजकडे पाहिलं तर तुम्हाला समजून येतील गोष्टी. ओके, ब्लॅक पेन सुटेबल आहे आपल्याला किंवा मग रेड पेन पण सुटेबल आहे. ठीक आहे, शक्यतो रेडच ठेवूया. ओके, सो लेट्स गो.
तर आता GS2 मध्ये आपण वन्स अगेन आजच्या व्हिडिओचा खरा अर्थ की सिलेबस प्रायोरिटी चार्ट आपल्याला पाहायचा आहे. आधी आपण काय करूया, जसं मी बोललो की सगळा प्रायोरिटी पाहून घेऊया आणि मग पूर्वच्या आधी आता आपण काय करू शकतो हे पाहूया. आधीमध्ये पण आपले त्याच्यावरती विषय होईलच. तर आता GS2 मध्ये कोअर पॉलिटी, ओके ठीक आहे, कोअर पॉलिटी नावाचा जो काय आपला सेक्शन आहे तर तो हा झाला हा वरचा चार्ट. ओके, म्हणजे जे पूर्व परीक्षेला लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक हातात घेऊन आपण पाठ करतो आणि पॅरलली कोळंबे सरांचं असेल किंवा व्हॉट एव्हर क्लासच्या नोट्स वगैरे असतील तर त्या. मग इथे सुरू होतो आपला खरा जो आपण पूर्व परीक्षेला करत नाही तो सिलेबस, ज्याला आपण पॉलिटी पार्ट 2 म्हणून मोजतो. तर त्याच्यामध्ये हा सेक्शन मी टाकलाय कायदे म्हणून हा सेक्शन आहे. त्याच्यामध्ये सगळे कायद्याचे काय म्हणू आपण घटक आहेत आणि हे जे पॉईंट आहेत ते सिलेबसमधले पॉईंट आहेत. कधी पाहिलं असेल आयुष्यात तर ठीक आहे, समोर तुमच्या सिलेबसची पण प्रिंट असू द्या, त्याच्या इन डिटेल टॉपिक तुम्ही पहा. आपण काय आज इन डिटेल जाणार नाही आहे. GS 1 2 3 4 चे सेपरेट पॅरलल व्हिडिओ मी पुढच्या आठवड्यापासून सुरूच करणार आहे की प्रत्येक इतिहासाचा वेगळा व्हिडिओ, भूगोलाचा वेगळा व्हिडिओ असं पण करणारच आहे, नो इश्यू. तर हे कायद्याचं सेक्शन झाला आणि माझ्या मते आता कोअर पॉलिटीबद्दल जास्त काय बोलायला नको आपण आणि अर्थातच पूर्वसोबत तुमचा हा अभ्यास चालणारच आहे. आता बरेच जण म्हणतात तुम्हाला टॉपर्स असतील, क्लासवाले असतील, सांगतात की इतिहास झालं, भूगोल झालं, पॉलिटी झालं, हे तुम्हाला पूर्व परीक्षेला पण आहे की, मग पूर्वचा अभ्यास करता म्हणजे मेन्सचा अभ्यास होतोच की. ठीक आहे, सोर्स आपला कॉमन आहे की लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक किंवा कोळंबे सरांचं पुस्तक, पण पूर्व परीक्षेला प्रश्न विचारण्याचा अँगल, चुकवण्याची आयोगाची जागा, विचारले गेलेले फॅक्ट्स, विचारले गेलेल्या कन्सेप्ट ह्याच्यामध्ये खूप जास्त फरक आहे. सो पूर्वचा अभ्यास करता करता तुम्ही मुख्य परीक्षेचे ना, जे की मी चॅनलवरती आता शेअर करायला सुरू करणार आहे, 20 ते 23 पासूनचे प्रश्न पाहायचे फक्त आणि प्रश्नाचा कोर टॉपिक पाहायचा जो मी आता लिहून देईल तुम्हाला, डोंट वरी, जर तुम्ही नाही पाहताय तरी. आणि मग फक्त पाहायचं की जरी मी काय म्हणूया आपण की संसदीय समिती हा टॉपिक पूर्व परीक्षेला अभ्यास करतोय, मी पूर्व परीक्षेचे PYQ पाहतोय, पण मुख्य परीक्षेला संसदीय समित्यावरती किती डेप्थपर्यंत, किती कन्सेप्ट, किती डेटा आयोग विचारते. ओके, ज्युडिशरी झालं, पूर्व परीक्षेला आपण खूप नाही करत, पण मुख्य परीक्षेला 35 प्रश्नांपैकी जवळजवळ 5 ते 7 प्रश्न ज्युडिशरीवरतीच असतात. हे याला म्हणतो आपण की मेन्सच्या अँगलने पूर्वचा अभ्यास. म्हणजे काय की पुस्तक तेच आहे, चॅप्टर तोच आहे, कंटेंट तेच आहे, पण विचारण्याचा पर्स्पेक्टिव्ह, विचारण्याचा त्या एक्झामिनरचा दृष्टिकोन पूर्वला वेगळा आहे, मुख्यला वेगळा आहे, तो समजून घेतला तर वाचताना जे म्हणतो आपण रीड बिटवीन द लाईन्स, तर ते आपल्याला समजून जातं. सो हा कोर पॉलिटीचा टॉपिक झाला त्यातला, त्याबद्दल आपण जास्त नको बोलायला. इथे 75 राज टाकले. मार्क्सचं वेटेज अर्थातच हे 35 मार्कपर्यंत जातं आणि पंचायत राज 8, 10, 11, 12 मार्कला येतं. ओके, आजचा तो आपला अजेंडाच नाही मार्क्स डिस्ट्रीब्यूट करणं, आपण सिलेबस प्रायोरिटी सेट करतोय. त्याच्यानंतर कायदे का मी इथं टाकले, सोपं का मी त्याला म्हणतोय, कारण की डॉट फॅक्ट आहे, नवीन विचारायला काहीच नाही. कोणी एकेकाळी कायदा बनवून ठेवलाय, अर्थात करंट अफेअर्समध्ये त्याच्यामध्ये अमेंडमेंट झाले तर तो वेगळा मुद्दा, पण आहे तसे कायदे 3-4 वेळा वाचा. एका पेजवरती एका कायद्याच्या नोट्स आपण बसवल्यात. मागच्या वर्षीपर्यंत आपण बॅच घेतली होती, ह्या वर्षी पण घेतली जाईल, कदाचित आदित्य सर घेतील, ते पण मी घेतली तर पाहू आपण पुढच्या पुढे गोष्टी. पण डेटा आहे, ओके, शुअर शॉट डेटा आहे. म्हणजे जसं तुम्ही एकदा काय म्हणू आपण की तुम्ही कोर पॉलिटीमध्ये म्हणता ना की घटनेची वैशिष्ट्ये एवढीच आहेत, पाठ केली संपला विषय, तसं आहे हा मुद्दा की एवढाच कायदा आहे, त्यातले कलम आहेत ते एका खाली क्रोनॉलॉजीने पाठ करून ठेवले, डॉट मार्क आहेत. म्हणजे लिटरली जे आपण म्हणतो ना की GS 1च्या पेपरमधून आल्यावर मुलं मध्ये रिव्हिजन करतात, तर कायदे टॉपिकचे रिव्हिजन करा मी कायम सांगतो. कारण की 10 मिनिटात 15 मिनिटात जे तुम्ही वाचता एक कायदा, मी तर म्हणतो 5 मिनिटाच व्हायला पाहिजे, तो लगेच तुम्हाला पेपरमध्ये गेल्यावरती दिसतोय की अरे आत्ता वाचलं आणि लगेच लाईन टू लाईन प्रश्न आहेत. म्हणून वन्स अगेन प्रायोरिटी चाललंय आपलं. पण पूर्व परीक्षेच्या आधी ऑब्व्हियसली ह्या टॉपिकला हात लावायचा नाही, पूर्व परीक्षेच्या आधी अभ्यास करणाऱ्यांनी म्हणतोय मी, कारण की तो पूर्वशी संबंध नसणारा टॉपिक आहे पूर्ण. आता खाली राहिला हा इलेक्शन टॉपिक. वन्स अगेन हा इथे प्रायोरिटीनुसार इथे का ठेवण्याचा पर्पज आहे, तर पाठांतर ज्याचं चांगलं आहे त्याला हा पर्पज आहे. ज्याला पाठांतर हा इश्यू आहे त्याने हा सगळ्या शेवटी ठेवू शकता, मग त्याने इकडे कन्सेप्टकडे येऊ शकता, इकडचा मुद्दा. ओके, कृषी प्रशासन मुद्दाम सेपरेट ठेवलंय, 2-3 मार्कचा टॉपिक आहे, तो कुठेही बसवला तो प्रायोरिटीमध्ये टाकण्याचा मुद्दाच येत नाही, तो प्रशासनमध्ये टाकला तरी चालेल, पण तो जरा वेगळाच आहे बाबा. ठीक आहे, GS 4 सारखं वाटतं म्हणून मी तिकडे टाकलाय तो. सो ज्याचा डेटा चांगला आहे त्याने ऑब्व्हियसली ह्याला सेकंड प्रायोरिटी द्यावी, थर्ड म्हणजे कायद्यानंतर. पण ज्याला डेटाच पाठ करता येते मग त्याने आधी हे प्रशासन वगैरे सगळं करावं आणि मग हे करावं. कारण की वन्स अगेन तुम्ही जे काय स्टँडर्ड पुस्तकं वाचता तर त्याच्यातल्या लाईन टू लाईन क्वेश्चन येतात ह्या टॉपिकमधले. ओके, इथे काय डोकं तुम्हाला चालवायला लागतच नाही, पण पाठ करण्याला मग लिमिट नाही आहे. मी सांगेल की इलेक्शनमधला डेटा, पक्षांचा डेटा, सगळे कायदे, समित्या, सुधारणा, लाईन टू लाईन प्रश्न आहेत, नो डाऊट. शिक्षण इकडे शिक्षण पद्धती एक झालं, GS 3 मधलं जे 1.2 मधलं शिक्षण आहे त्याचा जवळजवळ 70% कंटेंट कॉपी पेस्ट आहे इकडं, व्यावसायिक शिक्षण मधलं पण थोडाफार. सो ज्याचा डेटा चांगला आहे त्याने हा प्रायोरिटीने करा, ज्याचा डेटा नाही आहे चांगला त्याने हे करू शकता. पूर्व परीक्षेच्या आधी जर तुम्हाला करायचंच झालं हा टॉपिक तर मी सांगेल की हा
8 नंबरचा टॉपिक तुम्ही पूर्ण रिवाइज करू शकता, निवडणूक प्रक्रिया. कारण की याच्यामध्ये इलेक्शन कमिशन हे आपल्या पूर्व परीक्षेला पण डिटेलमध्ये ह्यावर्षी इलेक्शनमुळे तर प्रश्न पण अपेक्षित आहेत आपण बोलतोय. आणि इन जनरल ज्या काय म्हणतात की इलेक्शनशी संबंधित ज्या तरतुदी तर त्या पूर्व परीक्षेला पण तुम्हाला कधीही कामाला येतात. पक्षसंबंधी हितगट तर CPI मार्क्सिटचा प्रश्न आपल्याला ताजा आहे, 2 वेळेस पूर्व परीक्षेला विचारलाय. सो ह्या टॉपिकचा पण तुम्हाला फायदा होऊ शकतो. फक्त इलेक्शनचे रिझल्ट वगैरे वाचत नका बसू पूर्व परीक्षेच्या आधी, ते मेन्सलाच येईल, पूर्वला ते येणार नाही आहे बिलकुल. कारण की प्रिलिम्सचा पेपर आपला तयार झाला आहे. ठीक आहे, आता पाहूया बदलतो की नाही, तो विषय वेगळा, पण तयार झाला होता बाबा. सो हे 2 टॉपिक पूर्व परीक्षेच्या आधी नक्की करा. जे मुख्य परीक्षेचा अभ्यास करतात त्यांनी खालचे नका करू, आत्ता फायदा होणार नाही. कृषी प्रशासन तर वेगळाच टॉपिक आहे, मी म्हटलं तुम्हाला त्याच्याकडे सध्यापुरतं लक्ष नको द्यायला. ठीक आहे, ओके. सो आता पुढचा प्रायोरिटीने पाहूया आपण की प्रशासन टॉपिक सगळे इंटिग्रेट केले ते आपण प्रशासन टॉपिक. तर आता प्रशासन टॉपिकमध्ये हे सगळा सेक्शन होतो आपला, जो की जवळजवळ आपल्याला 40 मार्क ते 50 मार्कपर्यंत येऊन जाऊ शकतो. 40 मार्क तर मिनिमम पकडूनच चाला. मग हा सगळा तुम्ही एकत्र केला पाहिजे. त्यात सुद्धा हे 3 टॉपिक 3 नंबर 6 नंबर 17 नंबर भारतीय प्रशासनाचा उगम, जिल्हा प्रशासन, सार्वजनिक सेवा एकत्र करा आणि खालचे 4 टॉपिक एकत्र करा. का मी असं बोलतोय, कारण की तुम्ही ज्या सर्व्हिसमध्ये चाललंय ना त्याच्या आजूबाजूला जे काय सगळे गबाड गोंधळे ते सगळे या 3 टॉपिकमध्ये येतं. प्रशासनाचं म्हणजे पूर्व इतिहास, पूर्व काळापासूनचा उगम, तर आत्ताचं डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन आणि सार्वजनिक सेवा टॉपिक. ज्यांनी मुख्यतः सिलेबस डिटेलमध्ये वाचला त्यांना समजेल, ज्यांनी मेन्स दिली नाही कधी त्यांना हे नाही समजणार की सर असं का बोलले सगळं एकत्र करून. ओके, त्यामुळं म्हणतोय सिलेबस वाचा, 1 सेकंड सिलेबस वाचा आणि प्रत्येक GS सिलेबसवरती सेपरेट व्हिडिओ आपण करणारच आहे. ओके, पण ज्यांनी दिली आहे मेन्स त्यांना समजलं असेल की हे 3 टॉपिक एकत्र अभ्यास करतो आपण काय. आणि त्याच्यानंतर मग प्रशासनिक कायदा, वित्तीय प्रशासन, लोक प्रशासन, सार्वजनिक धोरण. 18 नंबरचा एक टॉपिक आहे तो ना खूप मिक्स आहे, त्याच्यामुळं त्याचं इलेक्शन कमिशन ही बॉडी मी इकडे टाकली आणि इथे लोकपाल लोकायुक्त मी इकडे टाकले. आणि दुसरं मग अटॉर्नी जनरल, ॲडव्होकेट जनरल हा मुद्दा आहे, तो तर कोर पॉलिटीमध्ये येतो, तो मी लिहिलाच नाही. सो 18 नंबरचा टॉपिक सिलेबसमधला विनाकारण बनवला असं सर्वांनाच वाटतंय, मलाच असं नाही. सो हे झालं तुमचं कोर पॉलिटी पार्ट 2. जसं हे कोर पॉलिटी आहे का, तसं हे कोर पॉलिटी पार्ट 2 झालं. याला आपण पॉलिटिक्स म्हणूया आणि याला आपण कायदे म्हणूया. सो पॉलिटी पार्ट 2 मध्ये काय येतं मला कोणी विचारेल तर एवढंच टॉपिक येतात बाबा. आणि हे कृषी प्रशासन, याला आपण पॉलिटिक्स म्हणूया. सिलेबसच्या आपल्या टॉपिकचं नाव आहे GS2च्या सिलेबसचं. ओके, मी विसरून गेलो होतो परत ते सांगायचं की भारतीय संविधान व भारतीय राजकारण. तर भारतीय राजकारण जे सिलेबसमध्ये मेन्शन आहे, दिस इज दिस राजकारण आणि मग कायदे. ओके, सो हा झाला आपला GS2चा सगळा प्रायोरिटी चार्ट. माझ्यामध्ये तुम्हाला काय डाऊट नसावा, असला डाऊट तर कधी पण मला विचारा. आणि GS2चा सेपरेट व्हिडिओ पाहिल्यावरती नक्कीच तुमचे सगळे डाऊट क्लिअर होऊन जातील. आणि कृषी प्रशासन आपण शेवटी ठेवले तसं. आता पुढचा मुद्दा झाला काय आपला की GS3. ओके, GS2 नंतर आपलं GS3 वेटेज आपलं म्हणजे सर्वांनीच ठेवावं असं काही नाही, पण इन जनरल बाबा ठेवलं तर काय वाईट, आपण काय म्हणजे तोट्यात तर आपण जाणार नाही. ठीक आहे, सो आता GS3ला 150 मार्क आहेत आणि GS3 मध्ये त्यांनी मानव काय म्हणू आपण मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क असे 2 सेक्शन केले ते की तुमचे जे पॉप्युलेशन आहे तिला सगळ्या गोष्टी द्या. सगळ्या म्हणजे काय तर तिला शिक्षण द्या, व्यावसायिक शिक्षण द्या, आरोग्य द्या आणि तिचा विकास करा, ग्रामीण विकास. आणि मग त्या लोकसंख्येतले वेगवेगळे जे घटक आहेत, ओके, महिला असतील, बालक असतील, युवक, वृद्ध, अपंग, तरुण, युवक तरुण ते चालू आणि कामगार, मग यांच्यासाठीचं काय म्हणू आपण की प्रायोरिटीने योजना आपला आंतरराष्ट्रीय जे काही संस्था वेगवेगळ्या त्या आपला आंतरराष्ट्रीय मानव हक्क आणि त्या मानव हक्कातच मग हे सगळ्यांचे हक्क आणि मग ग्राहक हक्क कायदा छोटासा 5 मार्कचा टॉपिक. 1 सेकंड शुअर शॉर्ट प्रश्न. सो त्याला आपण ब्रेक केले कशानुसार पुन्हा एकदा 20 ते 2300 पेपर आलेले प्रश्न आणि टॉपर्स म्हणण्यापेक्षा जे मेन्सला होते त्या पोरांचे आलेले मार्क सगळे पोरापोरींचे म्हणजे. सो पहिला हा मला दिसतो कोर आउटपुटवाला टॉपिक. UDIच्या टॉपिकवरती जवळजवळ 10 ते 12 मार्कांवरती प्रश्न येतात. आंतरराष्ट्रीय संघटना 8-1 मार्कांपर्यंत यायच्या, पण 2023 पेपर 22 पेपरमध्ये आणि 23 पेपरमध्ये याला जास्त वेटेज गेलं. आणि ग्राहक हक्क कायदा दरवर्षी आपला 5 मार्कला लागलाय. सो हे दोन्ही मिळून आपण म्हणूया की 20 ते 25 मार्कपर्यंत जातात गोष्टी ह्या 2. आणि हे ग्राहक हक्क कायदा 1 सेकंड पहिला टॉपिक का तर पुस्तकात पाठ केलेलं, नोट्समध्ये लिहून ठेवलेलं लाईनला लाईन पेपरला येतं. आउट ऑफ द कंटेंट जाण्याचे चान्सेस कमी आहेत. ओके, आणि डेटा पण शुअर शॉर्ट आहे. ओके, हा कायदा तर तिकडे GS2 मधल्या कायद्यांमध्येच आपण अभ्यास करतो शक्यतो कधी शिकताना. सो ह्याला प्रायोरिटी आधी द्या. आणि पूर्व परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या कॅन्डिडेटने UDHRचा टॉपिक छानपैकी करून ठेवा, कारण की हा कधीही पूर्व परीक्षेला येऊ शकतो, पॉलिटीमध्ये येऊ शकतो, करंट अफेअर्समध्ये येऊ शकतो आणि तो काही वेगळा नाही आहे. त्याचा अभ्यास नक्की करा, 10 मार्क आपले फिक्स होतील. खालचे 2 टॉपिक पूर्व परीक्षेचा आत्ता म्हणजे पूर्वच्या आधी मुख्यचा अभ्यास करताना हात सुद्धा लावायचा नाही. ओके, स्ट्रिक्टली लक्षात घ्या. त्याच्यानंतर खालचा मुद्दा भारतीय मानव संसाधन विकास आणि त्याच्याशी रिलेटेड संस्था NCERT असेल, UGC असेल, बाकीच्या संस्था असतील, कोर शिक्षणचा टॉपिक आणि व्यावसायिक शिक्षण. वन्स अगेन
जवळजवळ मी म्हणेल की 35 ते 40 मार्कला हे 3 टॉपिक जातात. 40च पकडून चला, कधी कधी 40च्याही पलीकडे गेले तर 45 मार्कला जवळजवळ गेलेले हे एखाद्या पेपरमध्ये. आता इथे काय तर इथे खूप साऱ्या योजना आहेत. मग आता वन सेकंड, जो पाठांतरचा किंग आहे त्याला हे सोपं वाटेल, ज्याला पाठांतराचा कंटाळा आहे त्याला इथे मार्क येत नाहीत. पण एक जग जाहीर आहे, ज्याला ह्या टॉपिकमध्ये मार्क येत नाहीत त्याला HRD मध्ये मार्क येत नाहीत. हे दोन्ही पण पकडा म्हणजे ओके. जवळजवळ हा निम्मा पेपर संपला आपला. हे 75 मार्क झाले इथंच जवळजवळ. ज्याला मी काय म्हणतोय, ज्याला ह्या टॉपिकमध्ये मार्क येत नाहीत त्याला HRDला मार्क येत नाहीत, कारण की हा इतका कोर टॉपिक, एकत्र कन्सॉलिडेटेड टॉपिक, शुअर शॉट 1/3 वेटेज असणारा टॉपिक जर तुम्ही मिस करताय तर तुम्हाला मार्क कुठून येणार? मग हा मुद्दा इथं. सो हा त्याच्यामुळे करायचा आहे. पूर्व परीक्षेचा अभ्यास करण्याआधी नक्कीच करू शकता असा हा टॉपिक आहे आणि माझ्या मते करायला पण पाहिजे. कॉन्फिडन्स पण येतो HRDचा अभ्यास झाल्याचा आणि फायदा पण होतो कधीही. ओके, काय करायचं आहे यातले शिक्षण टॉपिक शक्यतो. अर्थातच इकडच्या संस्था पण तुम्ही इथेच अभ्यास करता, मी तर बॅचमध्ये तसंच शिकवले. आणि व्यावसायिक शिक्षणमधल्या काही संस्था आणि योजना यालाच आपण रिलेट करतो. पण व्यावसायिक शिक्षण तुम्ही नाही वाचलं, आता एखादी दुसरी योजना पूर्व परीक्षेला येऊ शकते बरं का, बट खूप आहे, मग वाचायला नसो नका वाचूया, बट शिक्षण टॉपिक तुम्ही वाचून ठेवा. मी म्हणतोय का म्हणतोय मी वन्स अगेन, HRDचा अभ्यास झाला ही फिलिंग येईल तुम्हाला, टेन्शन कमी होईल. सो हा सगळा सेक्शन पूर्व परीक्षेच्या आधी करू शकता तुम्ही मुख्यवाले कॅन्डिडेट. ज्याने मुख्य दिली आहे त्याने तर करावंच, मी सांगेल काळ्या दगडावरची पांढरी रेघ. पण ज्याने नाही दिली मुख्य तर त्याने शिक्षण केलं तर करा, अदरवाईज नका करू मग. आणि त्याच्या खाली मग आरोग्य, बालक विकास, महिला विकास असं एकत्र का केलं मी, तर आरोग्यामध्ये ज्या काही योजना आहेत बऱ्यापैकी त्या बालक आणि महिलांच्या एकत्रित योजना आहेत. ते मंत्रालय पॅरललीच काम करतात आपल्याला माहिती. आणि बालक आणि महिला विकासाच्या ज्या पॅरलल पण वेगवेगळ्या योजना आहेत, तर माझ्या मते त्या समजून घेण्यासाठी, म्हणजे समजून इन द अँगल की पाठांतराचं समजून, की त्याची क्रोनॉलॉजीने सोपी लक्षात ठेवायला, की ही योजना आली, ती आली, मग त्याच्यात ती मर्ज झाली, मग त्याच्यात ती मर्ज झाली. आणि सध्या जर मोदी गव्हर्नमेंटने एक अम्ब्रेला स्कीम आणि सगळं त्याच्यात टाकू 2 ग्रुप केले, त्याच्यात टाकून महिलांचं पण तसंच केलं आणि बालकांचं पण केलं. आता हा ज्यांनी मुख्य दिली त्याला हे समजेल, ज्यांनी माझी बॅच केली त्याला समजेल, नाहीतर बऱ्याच जणांचं डोक्यावरनं पण जाऊ शकतो. सॉरी फॉर दॅट, पुढच्या व्हिडिओत क्लिअर होतील गोष्टी. पण हे 3 टॉपिक एकत्र करायचे. पूर्वच्या आधी करायचे का, तर येस नक्की करा. पूर्व परीक्षेला याच्यावरती 1-2 प्रश्न येऊ शकतात, कारण की महिलांच्या योजना आणि बालकांच्या योजना पूर्व परीक्षेला आलेल्या आहेत. पोलिओचा प्रोग्राम पण विचारलेला आरोग्यामधला. महिलांबद्दल म्हटलं तर ती महिला हाट योजना, महिलांचा आयोग आणि अजून पण पॅरल उज्ज्वला योजना, हे ठीक आहे ते ग्रामीण विकासमध्ये म्हणूया, पण महिलांच्या ओरिएंटेड आलेले आहेत प्रश्न. सो हे नक्कीच पूर्व परीक्षेच्या आधी करायला हवं. आणि यात योजना करायच्यात, फक्त कायदे वगैरे बालकांच्या हक्कांचे कायदे आहेत, महिलांचे वेगवेगळे कायदे ते नाही करायचं. पण योजना पूर्व परीक्षेसाठी कामाच्या आहेत, करू शकता, इव्हन करायलाच हव्या. आता उरलेला जो HRDचा सिलेबस आहे ना, तो मी सांगेल की पूर्व परीक्षेच्या आधी नका करू. ओके, आता ज्याने मेन्स दिली आहे त्याच्यासाठी 1-2 टॉपिक मी सांगेल. फॉर एक्झाम्पल हा ग्रामीण विकास टॉपिक ओके पूर्व परीक्षेला येऊ शकतो बाबा, तो करू शकता. पण बाकीचं ना मुख्यच्या आधी करू नका, पूर्वच्या आधी करू नका. पूर्व परीक्षा झाल्यावरतीच करा. प्रायोरिटी वाईज सांगायचं गेलं तर हे जवळजवळ 15 मार्कला जातं. युवक विकास, वृद्धांचा विकास आणि विकलांगांचा विकास, आदिवासी विकास आणि वंचित घटक विकास हे जवळजवळ 10-15 मार्कला जातं. ग्रामीण विकास हा सेपरेटली 10 मार्कला जातो जवळजवळ. आणि हे कामगार कल्याण, लोकांचे पुनर्वसन, मूल्यनिधी तत्त्वे, वन्स अगेन कमी आउटपुट येतं. मुद्दे टॉपिकवरचे येत नाहीत, कंटेंटवरचे येत नाहीत. सो बाहेर जाऊ शकतो प्रश्न कुठेतरी. हे मूल्यावरती जवळजवळ 5 प्रश्न आणि हे 2 टॉपिक मिळून 5 ते 7 प्रश्न. ओके, सो इकडचं हे जवळजवळ मी म्हटलं हे वरचं 75 मार्क्सचं, हे जवळजवळ 20 मार्क्सचं आणि हे 20, 30, 40, 50, 55, 55, 60 आणि हे 10, 70. सो असा कुठेतरी हा सगळा सेक्शन जवळजवळ 75 ते 80 मार्क आणि उरलेला सगळा 75 ते 70 मार्क असा जातो तुम्हाला. सो काय करायचं पूर्वच्या आधी, काय करायचं मुख्यच्या आधी मी सांगितलं. HRDला खूप जणांचा प्रश्न असतो, सर सगळेच HRD प्रिलिम्सला कामाचं आहे का, तर मी नक्कीच नाही सांगेल. आणि ज्याने मेन्स दिल्या त्याला कळेल की बाबा हे मास्तर असं काय सांगते. ओके, सो विनाकारण आपलं पुस्तक नाही आहे म्हणून मग ते चाललं किंवा मग सर तुमची बॅच आहे का द्या, मग मी HRDची बॅच करतो, असला काही पर्पज नाही आहे आपला. पण एक ॲव्हरेज स्टुडंटचा मेन्सकडे पाहण्याचा जो भीतीचा दृष्टिकोन असतो की HRD खूप काहीतरी वेगळं आहे, मला पाठ होईल का, तर काही नाही आहे. आणि ज्याने मेन्स दिली त्याला पण सांगणे की पूर्वच्या आधी घाबरून न जाता इथला सेक्शन आपण बोललं, इथला योजना बोललं आणि ग्रामीण विकास केला, तर एवढंच करा. बाकीचं मेन्स म्हणजे प्रिलिम्स नंतरच करा. प्रीच्या आधी हातसुद्धा लावू नका, तुमचे हात पोळून घेताल तुम्ही स्वतःच्या हाताने, कळलं का? ठीक आहे, सो हे बाजूला राहिलं. आता त्याच्यानंतर आपण GS1 पाहूया. ठीक आहे, आणि ज्याने खरंच कधीच मेन्सचा सिलेबसच नाही उचकला, ट्रस्ट मी, त्याला काहीच कळणार नाही.
ओके, तुम्हाला पण माहिती आहे की जोपर्यंत तुम्ही ते सिलेबसची PDF वाचत नाही आहे तुम्हाला नाही समजणार आहेत गोष्टी, आणि प्रत्येक GSच्या सिलेबसमध्ये आपण सेपरेट व्हिडिओ करणार आहे. सो डोंट वरी, समजून येतील नंतर गोष्टी. पण आजचा व्हिडिओ पण डायजेस्ट करायचा प्रयत्न करा. हे खूप हेवी व्हिडिओ जाईल कदाचित नवीन मुलांसाठी, पण याच्या पलीकडे काहीच सत्य नाही आहे. हे अंतिम सत्य, हे म्हणजे मी पण सांगतोय आणि तुम्हाला पण माहिती आहे, जग जाते. सो आता इथे वन्स अगेन भूगोल कृषीला पहिली प्रायोरिटी दिली आपण. मार्क्स येतात बाबा. इतिहासाबद्दल मी सांगणं जास्त योग्य राहणार नाहीत. आदित्य गरकल सर ऑब्व्हियसली नंतरही इतिहासाच्या व्हिडिओमध्ये बोलतील, बट फक्त मी माझ्या ढोबळमानाने एक मध्ये टब्रेक केलं ते सिलेबस टॉपिक, त्याच्याबद्दल मी फक्त सांगेल वन्स अगेन मार्क्सच्या आउटपुटच्या भाषेमध्ये. सो भूगोल कृषी मी आधीच बोललो 90 पैकी जो काय टॉपर्स क्राऊड आपण बोलतो तर त्यांना जवळजवळ याचे 90% मार्क म्हणजे 75 ते 80 मार्क येतात बाबा, आणि आले पाहिजेत. ओके, आणि इकडे मी बोलले की 30 क्रॉस होईल तो शहाणा आपण म्हणूया. 40 क्रॉस झाले तर त्याने जगत जिंकलं रे. मग 40 म्हणजे लय मार्क झाले इथं. ठीक आहे, टॉपरला 120 होते ऑब्व्हियसली एका वर्षी, त्यामुळे आपण म्हणतो हे 40 आणि तिकडचे 80 जरी पकडले तरी. सो आता हा ॲग्रीचा सिलेबस आहे. ॲग्रीच्या सिलेबस म्हणजे मृदा टॉपिकला निम्मा वेटेज आहे. 15 पैकी मी सांगेल की 30 पैकी 12 ते 15 मार्क हे मृदा टॉपिकला जातात. ओके, ज्यांनी मेन्स दिली यू नो, आणि मग उरलेल्या 2 टॉपिकला तुम्ही निम्मी प्रायोरिटी देऊन ते एकत्र करू शकता. सोपं टॉपिक आहे. मार्केटमध्ये 1-2 बॅचेस फेमस आहेत, तुम्हाला पण माहिती आहेत त्या. आणि पुस्तकं, स्टेट बोर्डची पुस्तकं झाली किंवा मग जे काही कात्यायन वगैरे हटर पुस्तक बोललं जातं, किंवा अजून पण एक पुस्तक आहे मराठीमधलं, तर ते तुम्ही केलं. फक्त एकच आहे की ज्याचं ग्रॅज्युएशनच नाही आहे त्याला हे असं वाटतं की अरे यार हे किती साऱ्या कन्सेप्ट आहेत. कन्सेप्ट खूप सारे आहेत, डेटा तर आहेच नो डाऊट, पण कन्सेप्ट समजल्याशिवाय डेटा नाही पाठ करतायत, कॉमन सेन्स आहे. सो ॲग्रीच्या कन्सेप्ट नसतील समज तर मग पूर्वच्या आधी चुकूनही हात नका लावू. पण ज्याने मेन्स देऊन आले ते 3री-4थी मेन्स आहे, मी सांगेल की मृदा टॉपिक यू कॅन डू इट. ही कृषी परिसंस्था टॉपिक हा पर्यावरण आहे तुमचा. यू नो की कृषी परिसंस्था टॉपिकचा जो सिलेबस आहे त्याच्यातला 80% सिलेबस डॉट पर्यावरण आहे, लाईनला लाईन पर्यावरण आहे. फक्त ॲग्रीच्या काही कन्सेप्ट त्याच्यामध्ये नव्याने शिकायच्यात तुम्हाला. सो मृदा टॉपिक करा पूर्वच्या आधी. ज्यांनी मुख्य दिल्यात वन्स अगेन, ज्यांनी मुख्य दिलेली नाही ॲग्रीला हात लावू नका, अजिबात हात नका लावू, हात पळून जातील. पण ज्यांनी मुख्य दिली मृदा टॉपिक नक्की रिवाईज करून घ्या, तुमचा निम्मा ॲग्री होते. आणि कृषी परिसंस्था तुम्हाला माहिती आहे तुमचा पर्यावरणाचला ते. सो तो वाचला काय नाही वाचला काय, तुमचा पर्यावरणाचा अभ्यास तर चालूच आहे पॅरलली पूर्व परीक्षेसाठी. त्याच्यानंतर भूगोलमध्ये जर आपण गेलो, 1 मिनिट फक्त, भूगोलमध्ये जर गेलं तर आपला पूर्व परीक्षेचा जो सिलेबस आहे तो पॅरलल सिलेबस माझ्या मते मेन्सला आहे. हा खालचा सेक्शन जर सोडला, मानवी भूगोलच्या खालचे 3 टॉपिक, वरचा सगळा पूर्व परीक्षेचा सिलेबस आहे, फक्त तो डीपमध्ये अजून. सो भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र जे आपण पूर्व परीक्षेला शारदा अकॅडमीच्या पुस्तकातनं करतो. ओके, आणि जे मी शिकवलं पूर्व परीक्षेला तर ते लाईनला लाईन आपल्याला जवळजवळ 20 मार्कांना, म्हणजे 60 पैकी वन्स अगेन भूगोलच्या 20 मार्क ह्याच 2 टॉपिकला आहेत. आणि लाईन टू लाईन प्रश्न येतो वन्स अगेन. ओके, कुठेच मिस होत नाहीत मार्क. पर्यावरण भूगोलला 5 ते 7 प्रश्न जातात. लोकसंख्या भूगोलला 2-3 प्रश्न. आर्थिक भूगोलमध्ये 3 टॉपिक येतात. ओके, पहिला खनिज संपत्ती, दुसरा वाहतूक आणि तिसरा पर्यटन. हे 3 कोअर येतात, बाकीचे पण येतात पण हे 3 कोअर येतात. सो याच्यामध्ये प्रत्येक टॉपिकला 2-2 मार्क पकडून चला. आर्थिक भूगोल तुम्हाला जवळजवळ 6-7 मार्कला जातो. आणि मग मानवी भूगोल 5-6 मार्कला, अंतराळ तंत्रज्ञान 2-3 मार्कला, रिमोट सेन्सिंग 2-3 मार्कला. हे सगळे टॉपिक वाईज सेपरेट डेटा आहे. सो माझ्या मते आर्थिक भूगोलपर्यंतचा हा सेक्शन आहे, हा तुम्ही पूर्व परीक्षेच्या आधी करू शकता, करायलाच पाहिजे. तरच तुम्हाला भूगोलला म्हणजे इन जनरल GS1ला मार्क येतील. सो काय करू सर, मेन्सच्या आधी, प्रिलिमच्या आधी GS1चं हे सगळंच्या सगळं लाईन पाठ झालं पाहिजे. भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, पर्यावरण भूगोल, लोकसंख्या भूगोल, आर्थिक भूगोल, पर्यटन म्हणजे त्यात खनिज संपत्ती आणि वाहतूक सेवा. मानवी भूगोलसुद्धा आजकाल पूर्व परीक्षेला येते, तुम्हाला माहिती आहे चांगलं. सो मानवी भूगोलसुद्धा तुम्ही करू शकता. ओके, सायंटिस्ट आणि त्यांच्या थिरीज, तुमच्याकडे फॅक्चर नोट्स असतील तर चांगली गोष्ट आहे. पुस्तकं नका वाचत बसू, पण जर नोट्स तयार असतील तर वाचा. पूर्वला एखादा मी जर पडला प्रश्न जो की आलाय 2दा-3दा, ह्युमन जिओग्राफीच्या ज्यांना कोण हेच विचारले आता 22ला, सो ते करून घ्या, फायद्याचं राहील. हे अंतराळ तंत्रज्ञान आणि रिमोट सेन्सिंग कृपा करून हात नका लावू पूर्व परीक्षेच्या आधी. हे पूर्व परीक्षा झाल्यानंतर करायचा मुद्दा आहे आणि 5 मार्कला येतो. त्याच्यामुळे म्हणजे रिमोट सेन्सिंग 5 मार्कला आणि हे 2-3 मार्कला. सो विनाकारण आता नका त्यात पडू, मी सांगेल. ओके, कंबाईनच्या मेन्सला ते आहेच, कंबाईनच्या कार्यकर्त्याने ते केलं असेल तर ठीक आहे. बट जे कोर राज्यसभा मेन्स कॅन्डिडेट आहेत तर मी लाईन मारली तुम्हाला इथपर्यंत. मानवी भूगोल ज्याने मेन्स दिले त्याने करावं, फक्त पूर्वला ज्यांनी केलं त्यांनी करू शकता. पण हे जे 4 टॉपिक आहेत ना, पहिले आणि 5वा पण करायचंच आहे, ऑब्व्हियसली करायचं आहे, केलंच पाहिजे. जसं मी इकडे बोललो होतं काही टॉपिकला GS2 आणि GS3मध्ये, तसं हा करायचाच आहे. तुम्हाला तो मार्क देणार आहे. आणि मेन्स दिलेल्या कॅन्डिडेटने मृदा आणि कृषी परिसंस्था करायचंच आहे, अजिबात सोडायचं नाही.
आणि इतिहासामध्ये तुम्हाला माहिती आहे, आता मी कायम बोलतो की नाही मला नाही जमत कदाचित मला त्याच्यामध्ये कायमच मार्क मिळतात. ह्या वर्षी मी आता चांगला अभ्यास करणार इतिहासाचा, आदित्य गरकर सरांचे व्हिडिओ ऐकून त्यांचेच ऐकतो पूर्व परीक्षेला पण. सो आय होप मला त्यात मार्क यावे. आत्तापर्यंतचे माझे मार्क तर 25 वरती कधी गेले नाहीत ऑनेस्टली. इतिहासाच्या 60 मार्कांपैकी बोललं तर हायेस्ट माझे काहीतरी 24 होते बाबा. आणि त्या वर्षी म्हणजे ज्या वर्षी याला 2022ला मला काहीतरी 101 मार्क होते GS1ला, आणि इकडंच किती 24 होते. म्हणजे तुम्ही मार्क बघा, जे इकडं भूगोल कृषीला 90 पैकी मला 77 मार्क होते जवळजवळ. ठीक आहे, 90 पैकी. सो म्हणून सांगतो की इकडे मार्क येऊ शकतात. आता इथे मी अभ्यास केला असता, मी जर पाठ केला असतं चांगलं तर मला आले असते 40 मार्क. बट ठीक आहे, माझा मुद्दा वेगळा झाला. माझं महत्त्व आज सांगणं नाही आहे. बट इतिहासाचा आहे तसा सिलेबस टॉपिक लिहिलं आणि फक्त मला जे वेटेज वाईज म्हणजे प्रश्नांच्या टॉपिक वाईज मी जे ढोबळ माने मोजले, ह्या सेक्शनला जरा जास्त मार्क येतात, मग याला येतात. आणि हा खालचा मार्क येतात, पण मार्क येतात म्हणजे मी काय बोलतोय की आपल्याला किती पडतात. सिलेबसच्या प्रायोरिटी वाईज मी सांगतच नाही आहे. ओके, आपल्याला ह्या सेक्शनमधनं जास्त मार्क पडू शकतात, ज्याचा अभ्यास चांगला आहे याच्यामध्ये मग पडू शकतात. आणि इकडे खूपच डेटा आहे, सो मार्क आउटपुट पडण्याची टेंडन्सी कमी असते. पण वन्स अगेन आय एम नॉट द राईट पर्सन की इतिहासाच्या सिलेबसशी तुम्हाला प्रायोरिटी सांगू टीचर म्हणून, चुकीचा पर्स्पेक्टिव्ह जाईल. सो मी ते आदित्य गरकर सरांवरती सोडते, ते नंतर तुम्हाला कव्हर करून घेतील. बट हे करणं गरजेचं आहे मी सांगेल. आणि पूर्व परीक्षेचा जो सिलेबस आहे तोच मुख्य परीक्षेला कंटिन्यू आहे. अर्थात पूर्वला 15 पैकी 6-7 मार्क एन्शियंट मिडिवलचे आहेत, त्याचा मुख्याला संबंध नाही आहे. आणि पूर्वचा जो उरलेला सिलेबस आहे हे नाही हो, तुम्हाला पूर्वलाच करायचं जीवावर येतं. सो विनाकारण इतिहासाचा अभ्यास करतो बाबा मेन्सचा, हे नका करू. म्हणजे बिनफुकट हाताने पायावर धोंडा मारून घेताल. सो ठीक आहे, राहू द्यात. मी सांगेल पूर्वला जे वाचताय ते जसं काय मेन्सलाच वाचतोय असं समजून वाचत राहा. विनाकारण मेन्सचा अभ्यास करू नका. आणि करायचंच असेल तर काय, सगळ्यात पहिल्यांदा जे बोललं तर याचं हे करायचं, क्वेश्चन पेपर काढायचं, जे की मी ऑब्व्हियसली डोंट वरी मी देणार आहे तुम्हाला लिहून. मी काय केलेलं आहे की जे 20 ते 23 जे प्रश्न आहेत ना, तर त्या प्रश्नातला कोणत्या टॉपिकवरती प्रश्न हे एका पेजवरती लिहितोय मी 20 ते 23. जेणेकरून काय, तर जेव्हा आपण नंतर पण मेन्सच्या अभ्यासाला बसू तर आपल्याला एका पेजवरती तयार असेल. हां, GS2 कोर पॉलिटी 35 प्रश्न, हा कशावर प्रश्न आहेत मी तेवढंच करतो. ओके, GS4 हा पहिला टॉपिक आहे, कशावर प्रश्न आहेत, काय प्रश्न आहेत, चला मी तेच करतो. जेणेकरून तुम्हाला काय म्हणू आपण की स्कॅटर्ड नाही वाटत. ओके, रँडमनेस नाही आहेत की कोणतंही पुस्तक उचलायला आहे, कोणत्या टेलिग्राम चॅनल जॉईन करतोय, कुणाची बॅच करतोय, कुणाच्या पण नोट्स वाचतोय, हे नाही झालं पाहिजे आपल्याकडनं. ठीक आहे. आणि आता GS4 मध्ये मार्क कमी आहेत. ठीक आहे, सगळ्यांचे बोंबाबोंबे नो इश्यू. 101 मार्कपर्यंत काहीतरी प्रमोद चौगुले सरांनाच आय गेस मार्क होते का 104, मला एक जड आठवत नाही आहे. पण मी सांगेल की तुम्हाला क्लास 1 व्हायचं असेल तर ह्या पेपरला तुम्हाला 80+ मार्क पाहिजेत. ओके, याच्यात काय दुमत नाही आहे. कारण की दुसऱ्या कोणाला मार्क न आले, तुम्हाला आणले तर तुम्ही क्लास 1 होणार आहे, तुमचा स्कोअर फुगणार आहे. 80च्या वरती 90पर्यंत जायला काहीच त्रास नाही आहे, तुमचा अभ्यास चांगला असेल तर. कृपा करून मी सांगेल की चला वाईटात वाईट 70च्या खाली तर प्लीज मार्क नका पाडू यार इथं. म्हणजे तो वाईट स्कोअर आहे, म्हणजे तो नाहीच आहे, स्कोअरच नाही बेसिकली. ग्रामरला जर एखाद्याला ठीक आहे ना, आता माझ्यासारख्याला जे 79 मार्क ग्रामरला पडतात आणि GS4ला मार्क 74च पडतात, तर ते ग्रामर त्याच्या उलट जास्त मार्क पाडून देऊन गेलं ना, काय फायदा झाला मग आयुष्यात. सो मी काय सांगितलं की 80 मार्कापर्यंत टार्गेट ठेवू शकता, 70च्या खाली जायचं नाही. 80च्या वरती जेवढं जाताल तुम्ही क्लास 1च्या रेसमध्ये जाताय वरती. ठीक आहे. आता ह्याचं 1 सेकंड GS वाईज स्ट्रॅटेजी वेगळीच पाहूया आपण. पण इथे पाहायचं झालं तर पूर्व परीक्षेच्या सिलेबसला अलाइन टॉपिक आत्ता करून घ्या, मस्ट करा. वन्स अगेन GS4च्या इकॉनॉमिक्सचा अभ्यास म्हणजे ना दिसले वाचणं नाही आहे, हे पहिलं समजून घ्या. ओके, हवं तर 2023च्या GS4च्या पेपरचं आपण टेलिग्रामला एखादं सेशन घेऊ की काय चाललंय सर अंदाज, वाईस विमेचं काय खरं आहे का. ओके, सर्वे इथं मी लिहिलं आहे 2.9 नंबरचा टॉपिक आहे आपल्याला, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था. सर्वे लाईनला लाईन कॉफी आहे, लाईनला लाईन कॉफी. ओके, आणि कॉफी नाही सॉरी कॉपी. तर आणि किती प्रश्न, तर 105 प्रश्नांपैकी जवळजवळ 15 प्रश्न सर्वेमधनं येतात आपल्याला. ठीक आहे. सो ते पाहूच आपण पुढे. सो पूर्वच्या आधी मुख्याचा अभ्यास करायचा आहे का GS4चा, तर हे पहिला सेक्शन आणि दुसरा सेक्शन. ओके, सॉरी, ह्या दुसऱ्या सेक्शनमध्ये हा टॉपिक आपण मिस करूया. आंतरराष्ट्रीय व्यापार पुरवला नाही आहे आपल्याला, राज्यसेवा पुरवला नाही आहे, कंबाईनला आहे. त्याच्याऐवजी ह्या सिलेबस ह्या टॉपिकऐवजी हे करूया आपण, आर्थिक आव्हाने LPG आणि नियोजन 2.1. हे खालचं 2.6 आणि 2.7 पण नाही पूर्वच्या आधी. सो GS4चा अभ्यास पूर्व परीक्षेच्या आधी करायचा असेल तर 1.1, 2, 1.3, 2.5, 1.4, 2.4, 2.1 हे सगळं करायचं आहे. आणि इकडे जर बोललं आपण
तर सर्वेचं तर काही काम नाही पूर्व परीक्षेला. शेतीचं ठीक आहे, लेट्स से की तुम्ही देसले सरांच्या पुस्तकातनं कृषीचा टॉपिक वाचून घेऊ शकता. सहकार तर करू नका. हे 2 टॉपिक झाले म्हणजे कृषी टॉपिक झाले. ह्याला पूर्व परीक्षेच्या आधी हात पण नका लावू. आता ट्रस्ट मी नका लावू. जसं मी ॲग्रीला बोललो ना, ज्यांनी मेन्स दिली नाही त्यांनी तर संबंधच नाही ह्या टॉपिकला हात लावायचा, ठीक आहे. बट ज्यांनी मेन्स दिलेले असू किंवा नसू, हे टॉपिक इथे सांगितलेले कराचं, अंडरलाईन द वर्ड कराचं. आणि कसे करायचे? चला 1.1 वरती मुख्यला 20, 21, 22 काय प्रश्न आलेत आणि हे तुम्हाला कोण सांगेल? मी सांगतो चॅनलवरती. फक्त ते तरी उचकून घ्यायचे, कष्ट करा की हा 1.1 2020चा पेपर 4 प्रश्न, कोणत्या प्रश्न नंबर ॲव त्याव, ठीक आहे. उचकला, पाहिला, लिहून ठेवलं, अरे मुख्यला असा प्रश्न येतो बरं का, पूर्वला इतका डीपमध्ये नाही येत पण मुख्यला येतो. याला म्हणतात मेन्सच्या अँगलने पूर्वचा अभ्यास करणे. विनाकारण ॲव करा त्याव करा, देसले वाचा, इतिहास भूगोल कॉमन आहे, कृषी कॉमन आहे, GS3 कॉमन आहे, अभ्यास करून घ्या, बॅच करून घ्या, नाही. पॉईंटला पॉईंट, ओके, पॉईंटला लावून तुम्ही जर अभ्यास करताय तर तुम्ही प्रोडक्टिव्ह अभ्यास करताय. अदरवाईज मग भीती वाढते की विनाकारण GS4 हातात घेतलं, विनाकारण HRD घेऊन बसलो आणि आता पूर्व परीक्षेचीच भीती वाटायला लागली. सो हे नाही झालं पाहिजे. सो राष्ट्रीय उत्पन्न, वृद्धी विकास याच्यात सगळे निर्देशांक तुमचे, ओके, सगळे निर्देशांक आहेत त्याच्यामध्ये. सार्वजनिक वित्त, वित्तीय संस्था, टॉपिकला एक्सप्लेन नाही करत आपण, आज प्रायोरिटी सांगतोय. मुद्रा, पैसा, मौद्रिक क्षेत्र, आंतरराष्ट्रीय व्यापार भांडवल, याच्यामध्ये जरा पूर्व परीक्षेला काही कामाचं नाही, आपल्या कामाचंच नाही आहे म्हणजे बिलकुल. मेन्सला मात्र याच्यावरती जवळजवळ 5-1 प्रश्न आहेत. आर्थिक आव्हाने, LPG, ओके, आणि नियोजन हे आपल्याला पूर्व परीक्षेला पण येतं, मुख्यला पण येतं, करायचंय, मस्ट करायचंय. उद्योग सेवा क्षेत्रात 2-4 मार्कला येतं पूर्वला पण, आता मुख्यला पण. आता नका करू काही. पायाभूत सुविधा कधी पण फायद्यात येणार आहे. योजना जर आली पूर्व परीक्षेला एकदा टपकली, करून ठेवा, ओके. आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था फक्त मुख्याचा सिलेबस आहे. आणि मुख्याचा सिलेबस म्हणजे पण काय? महाराष्ट्राचा इकॉनॉमिक सर्वे आणि बजेट वाचलं तर वाचलं. भारताचा इकॉनॉमिक सर्वे पण गरजेचा आहे, पण जास्त गरजेचा महाराष्ट्राचा इकॉनॉमिक सर्वे, ठीक आहे, लक्षात घ्यायचं. घेणार आहे आपण यावर्षी GS4चं कंटेंट, पण कधी ते पाहू आपण, ठरवू आता, ऑब्व्हियसली पूर्वनंतर, ओके. तर आणि मग हा कृषी सेक्शन आहे सगळा 2.2, 2.3, 2.10. याच्यामध्ये काय येतं 1 सेकंड GS4च्या व्हिडिओमध्ये पाहूते आपण. आता त्याच्यानंतर हा खालचा विज्ञान तंत्रज्ञान. तर याच्यामध्ये पण टॉप प्रायोरिटी वाईज जर आपण बोललं तर आपलं काय ठरले की मार्क कशाला जास्त येतात. सो ऊर्जा विज्ञान टॉपिक, अंतराळ टॉपिक, आण्विक कार्यक्रम टॉपिक आणि आपत्ती व्यवस्थापन टॉपिक, हा 5-5-5-5 20 मार्कचा टॉपिक. याच्यापैकीच तुम्हाला जवळजवळ 18 मार्क पण येऊ शकतात बरं का, ट्रस्ट मी. 15+ तर पडायलाच पाहिजे. आणि उरलेला जो 25 मार्कचा टॉपिक आहे, बायोटेक 15 मार्कला आणि कॉम्प्युटर 10 मार्कला, याच्यापैकी तुम्हाला 10-12 मार्क यायला पाहिजेत. म्हणजे याच्यात तुम्ही 25+ जर गेला तर तुम्ही गॉड आहे, ट्रस्ट मी. ह्या 45 पैकी 25+ गेला तर लई कमावलं तुम्ही मार्क. इकडे 25+, इकडे 105 पैकी 70+, 95 स्कोर झाला तुमचा. पण पूर्वच्या आधी हे करू नका. हे मुख्यला गेल्यावर मात्र लगेच करून घ्या. पूर्व परीक्षेनंतर पण आपण एक व्हिडिओ करू की आता कसं करायचं पूर्वच्या नंतर अभ्यास. सो आय थिंक माझ्या मते काही गोष्टी मी मे बी फास्ट कन्वे केल्या, ते काही गोष्टी कदाचित कन्वे करायच्या राहून पण गेल्या असतील. स्टील मी ट्राय केले की तुम्हाला अभ्यास म्हणून ज्या गोष्टी त्या सगळ्याच्या सगळ्या सांगून टाकाव्यात. आणि विनाकारण काही म्हणजे गप्पा मारायच्या म्हणून आलो नव्हतो. थोडा व्हिडिओ बघता लेंगदी पण झाला. मला वाटत होतं की अर्ध्या तासातच उरकेल, त्याच्याही पुढे गेलाय. बट ठीक आहे, माझ्या मते गरजेचं होतं ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी. आणि जर ह्याला 1 मिनिट, जर ह्या सिलेबसला ह्या व्हिडिओला जर कुणी सिरियसली घेऊन जर खरंच आता म्हणजे लिहून पण काढते हाताने, 1000 वेळेस मी बोलले ठीक आहे सर तुम्ही चांगले लिहिलंय, हाय तसं आम्हाला लिहिता येत नाही म्हणून प्रिंट मारतो, गुड. बट स्वतःच्या हाताने कधीही लिहा. नॉट नेसेसरी की एका पानावर लिहा. GS1चा वेगळं लिहा, GS2चा वेगळं लिहा, GS3, 4 सेपरेट तक्ता लावा. बट एक करा. आणि ज्याला सिरियसली हा शेवटचा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न म्हणून अभ्यास करायचा आहे ना, तर त्यांनी हे खरंच करा. म्हणजे आजच्या व्हिडिओत ना लाईट कमी आहे माझ्या चेहऱ्यावरती, मला जाणवलं. एक लाईट खराब झाली ती आपली समोरची, तर त्या दोन्ही पण आता आपण नवीन घेतोय, ठीक आहे. दुसऱ्या व्हिडिओत तुम्हाला मी गोरा दिसेल. पण लाईट जरी कमी असली ना तरी व्हिडिओतलं कंटेंट चांगलं प्रकाशमय झालंय, त्यामुळे त्याच्यावरती भर द्या, ठीक आहे. तर जोक सापाट की मी सांगेल की हे लिहून काढा, स्वतःच्या हाताने लिहून काढा. हा व्हिडिओ ऐकताना परत ऐका जर सिलेबसचा ओरिजिनल PDF तुमच्या समोर नसेल तर. आणि या व्हिडिओच्या पलीकडे काही ट्रूथ नाही आहे, ओके. मी वन्स अगेन सांगितले, म्हणजे मी काय कोण शहाणा आहे, मी काय खरंच किंग जेडी असा काही विषय नाही आहे. पण याच्या पलीकडं मेन्सच्या काहीच ट्रूथ नाही आहे. मग तुम्हाला कोणी तुमच्या त्यांच्या बॅच विकल, कोणी त्यांच्या टेस्ट सिरीज विकल, कोणी त्यांच्या नोट्स विकल, टॉपर त्याच्याच नोट्स रेकॉर्ड करून तुमच्याकडनं पैसे घेईल, सगळं चालू राहू द्या. पण कुणाचं घ्यायचं, कशात पैसे इन्व्हेस्ट करायचे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओतनं समजलंच पाहिजे.
की हा GS2चं मला कोणीतरी हे विकतंय की मला कायदे विकतंय कोणीतरी, भले ते माझ्याकडनं 1000 रुपये घेते, पण मला माहिती आहे की जर ते शॉर्टमध्ये घेतलं असेल ना त्यांनी, ते चेक करा आधी, आणि एका पानावर जर एक कायदा बसवते, मी तर 300 रुपयात शिकवलेलं टेलिग्रामला, तो त्याविषयी सोडून, तर मला ते येणार आहे. मला 30 पैकी पेपरमध्ये त्याचे 29 मार्क येणार आहेत लिटरली. मला जर कोणी काय म्हणू आपण इकडं की हे GS4चं हे पहिलं सेक्शन कोणीतरी शिकवतं ह्या पेजवर, तर मला कोणीतरी GS4चा इकॉनॉमिक सर्वे अंडरलाईन करून बॅचमध्ये शिकवते, मी त्याला 500 रुपये दिले. म्हणजे मी काय कोणाच्या बॅचची व्हॅल्यू नाही ठरवते, बट कशात इन्व्हेस्ट करायची, कुणाच्या मागं वेळ वायाला घालवायचा, कोणत्या सराच्या बॅच करायच्या आणि कोणाचं ऐकायचं, हे तुम्हाला कळलं पाहिजे आजच्या ह्या व्हिडिओमधनं. आणि स्टील नसेल कळत ना, तर ट्रस्ट मी, म्हणजे हे बोलायला नाही पाहिजे, पण तुम्ही मुख्याचा अभ्यास करतच नाही. मग तुम्ही केवळ भ्रमात आहे, तुम्ही विनाकारण फक्त मी मेन्सला आहे, मी मेन्स देऊन आलो आहे, आणि मग इम्प्रूव्हमेंट कधीच नाही, 4 मेन्स दिले तर तिथंच मार्ग फिरत राहतात. आणि माझ्या चुका पण मला आता अशा आठवतात जेव्हा मी तुम्हाला हे व्हिडिओ बोलतोय, की मी स्वतः GS4ला कधी तेवढं वेटेज नाही दिलं, तेवढं कधी लक्ष नाही दिलं. माझे पण GS4चे कोर्स कधी 75च्या वर गेलेले नाही आहेत, माझं तर मार्कलिस्ट तुमच्या पुढे पडीक आहे. आणि माझा कंटेंट फॉलो करणारी, माझा चालक फॉलो करणारी 80% क्राऊड तर डिटेक्टिव्ह म्हणूनच येते. म्हणजे मी यूट्यूबचा व्हिडिओ करत असताना कुणीतरी माझी इंटरव्ह्यूची डेट सांगते बघून. सो खूप सारे फॅन आहेत माझे, मला माहिती आहे माझ्या फॅन्सचं माझ्यावरती खूप प्रेम आहे, पण नाही आले का तर स्वतःच्या चुका मला पण माहिती आहे. त्या ह्या वर्षी मी इम्प्रूव्ह करतोय. ग्रामरला मी 79 पर्यंत अचीव्ह गेलोय, GS3ला मी 105 मार्कपर्यंत पोहोचले, GS2ला मी 99 पर्यंत पोहोचले. वन्स अगेन GS2ला हे निवडणूक पॉलिटिक्स म्हणलं मी की डेटा आहे पुस्तकातून येतो, बट माझं पाठांतर वीक आहे. GS1 इतिहास माझं पाठांतर वीक आहे. सो हे मी विद्यार्थी म्हणून माझ्या चुका मान्य करतो ऑनस्क्रीन. ज्याला स्वतःची चुका मान्य करायची हिंमत असते तो तर दुसऱ्यांच्या टीकाला काही घाबरत नसतो, हे कधी पण लक्षात घ्या. ओके, विषयांतर होते आपलं कदाचित, बट सांगायचा मुद्दा काय की येऊ शकतात मार्क जर तुम्ही टेक्निकने, जर तुम्ही स्ट्रॅटेजीने त्याच्यामध्ये पडताय तर. ओके, जसं मी बोललो की GS1चा माझा स्कोर 101 पर्यंत गेला, पण मी इतिहासाला कधी महत्त्वच नाही दिलं, मग माझा स्कोर फुगला नाही. ओके, आणि HRD पॉलिटी पार्ट 2 मध्ये पण, पॉलिटी पार्ट 2 मध्ये माझं हे मिसिंग आहे. HRD मध्ये माझ्या सोप्या चुकणाऱ्या गोष्टींपर्यंत मुळे मी तिथपर्यंत थांबलो कदाचित, बट 115 120 कदाचित अचिवेबल आहे, कदाचित नाही नक्कीच अचिवेबल आहे. GS4ला पण कधी टेक्निकने अभ्यास नाही केला की पूर्वपरीक्षा झाली, माझी हिस्ट्री ज्यांना माहिती आहे की पूर्वपरीक्षा पास झाली पहिली, मग मी मेन्सचा अभ्यास करायला लागलो. मग आपलं सायकल कसं होतं, 23 पर्यंतच्या मानले माहिती, प्री झाली 4 महिन्यात मेन्स, परत 2 महिन्यात प्री, परत 4 महिन्यात मेन्स. मला कधी वेळ देता नाही आला ह्या इम्प्रूव्हमेंटला, त्यामुळे मला वाटतं की माझं स्वतःचं मागं राहून गेलं. ज्याला मी वेळ दिला, ज्याच्यावरती मी काम केलं, ज्याच्यावरती मी व्हॅल्यू ॲडिशन केलं, ते तुम्हाला आवडलं, मी त्यात शिकवलं, मी मोठा मास्टर झालो, मी मोठा क्लास टाकला, हा सगळा पॅरलल मुद्दा. पण एक विद्यार्थी म्हणून माझ्या चुका मी आज तुम्हाला नोटीस करून देतोय. खरंच तुमच्या पण त्या चुका असतील तर ट्रस्ट मी त्याच्यावर काम करा, जग आपलंच आहे. ओके, 2024ला क्लास 1 घेतल्याशिवाय आपण काय जात नसतो. सो दॅट्स इट देन. पूर्वचा अभ्यास पण चांगला करा. पूर्वचा काय अभ्यास करायचा हे आपण पूर्वपरीक्षेची तारीख जाहीर झाल्यावर सांगू. पुढच्या आठवड्यापर्यंत तारीख अपेक्षित आहे, नाही चाली तर त्याचा पण व्हिडिओ करू. मेन्सचा सेपरेट व्हिडिओ वाईज GS वाईज व्हिडिओ करू, बट आजचा व्हिडिओ सेव्ह करा, रोज बघा. मी सांगतो, मी माझे व्हिडिओ पण रोज बघतो, ट्रस्ट मी. ओके, एकामेकाचे पण बघतो, सरांचे पण मी बघतो, म्हणजे सर माझे बघत असतील. सो हे करा आणि हे चार्ट समोर ठेवा. ट्रस्ट मी, शांत राहा, याच्या पलीकडे सत्य नाही आहे आणि जग तुमचंच आहे. फक्त चांगला अभ्यास करा. थँक्यू. आणि पूर्वच्या अभ्यासाला आणि पूर्वसोबत मुख्याच्या अभ्यासाला खूप खूप शुभेच्छा. खूप दिवसानंतर तुमच्यासमोर आलो यूट्यूबमधनं, मला पण छान वाटतंय, तसं तुम्हाला पण छान वाटू द्या. आणि काही चुकलं असेल नक्की कळवा, अजून काही करायचं असेल ते पण नक्की कळवा. थँक्यू. ऑल द बेस्ट.